निघायचं आदित्य? हो, एकच मिनिट हा. मेघनाला एकदा फोन करून कळवतो आपण निघतोय म्हणून. नंतर काय बाईकवरून बोलता येत नाही ना तिच्याशी. तिचाच आला फोन. हॅलो मेघना, अगं तुलाच फोन करत होतो. निघतोय मी आता. आत्ता निघतोय? हो म्हणजे अजून 1-1.5 तास तरी लागेल. हो, काय करणार, इलाज नाही. मी येऊ का तिकडे? 2 मिनिटात पंख लावून उडत उडत. अरे काश ऐसा होता. पण एनिवे मी येतो ना सुपरफास्ट. नको, काही गरज नाहीये सुपरफास्ट येण्याची. मी चाललीये. मेघना, अच्छा, सरप्राईज. हो, म्हटलं रिजनल हेड सरांना वेळ मिळत नाही, पण माझ्याकडे तर आहे ना वेळ, म्हणून आले. म्हटलं तेवढंच एकत्र घरी जाता येईल. पण चित्रा, चालेल ना आज तुमच्या सरांबरोबर मी घरी गेले तर? म्हणजे काय मेघना, चालेल. मी निघते मग. बाय. बाय बाय. नीट जा. हो. काय मग मॅडम? मिसेस रिजनल हेड. सो स्वीट यार मेघना. खूप मस्त वाटलं तू आलीस. मग आज काय प्लॅन, काय करायचं बोल. पूर्वीसारखं कॉफी शॉप, जेव्हा तू हळूहळू माझ्या प्रेमात पडायला लागली होतीस. चालेल, मस्त रमत गमत जाऊया, थंडीची मजा घेत. अच्छा, थंडीची मजा घेत. आदित्य, पीस आहे तुझं. अरे मग काय झालं, बायको आहेस तू माझी. अरे ए बरं, चित्रा वैतागली नसेल ना रे? नाही, अजिबात नाही. आणि आता तर बिलकुलच नाही, कारण तसंही ऑफिस मधले थोडेच दिवस शिल्लक राहिले तिथे. आजच नोटीस दिली तिने राजीनाम्याची. काय? अर्चू, हे सगळं तू एकटीने आवरलंस? छे रे, मी एकटी कुठे करतेय. मग विजय आणि मेघना आल्या होत्या मदतीला. बरं झालं अर्चू, विस्कटलेली घडी पुन्हा बसली. पण खरंच बसलीये का रे? हा, का ग? म्हणजे मी अमित दादाशी, आदित्यशी इतक्या कठोरपणे वागले, त्यांना खूप वाईट वाटलं असेल का? वाईट तर नक्कीच वाटलं असेल. अर्थात वेगळ्या अर्थानं वाईट वाटलं असेल. म्हणजे त्यांना त्यांची चूक समजली असेल. अगं म्हणून तर अगदी मनापासून तुझी माफी मागत होते ना. त्यांच्या लक्षात आलं असेल की अर्चू हर्ट झाली आहे. अर्चू, अगं भाऊ आहेत तुझे ते. काय ग, आता काय प्रॉब्लेम झालाय? बोलतायत ना तुझ्याशी? हो सतीश, बोलतायत माझ्याशी ते. पण सतीश पूर्वीसारखं नाही वागत आहेत रे. म्हणजे हसणं खेळणंच नाही, जबाबदार, गंभीर, फॉर्मल असल्यासारखे वागतायत. म्हणजे गंमतच करत नाहीत. घ्या, अगं ते गंमत करत होते म्हणून तर प्रॉब्लेम होता ना. तू पण ना अवघड आहेस, अवघड.
आता फोनवरच तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हा, थँक्यू थँक्यू. हो आहेत ना, सगळे आहेत सगळे आहेत. हो हो हो, सांगतो सगळ्यांना सांगतो. अच्छा, सावकाश. ओके. या 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 तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या आम्हा दोघांकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आम्हा दोघांकडून तुम्हा दोघांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. हा. सगळ्यांनाच शुभेच्छा. सगळ्यांना शुभेच्छा. एकदम स्पेशल बोलावणं पाठवलं. अरे बोलवलं म्हणजे काय, हिला जिना चढायचा त्रास होतो ना, नाही तर आम्ही चालू असतो वर. आणि स्पेशल म्हणशील तर आज मकर संक्रांत नाही का? करेक्ट, म्हणजे तिळगुळ. ते आहेत रे. अरे पण सण म्हटलं की माझं ज्ञानामृत आलं ना. ते बघ ते बघ ते बघ संजीवनी, मी ज्ञानामृत म्हटल्यावर सगळे फिरीबिरी हसतायत. वा, तू हसतेस कळतंय मला. अहो ते पण हसा. हा, अरे हसा, खरं हसा. फिरी फिरी नका असू, चांगले हसा. म्हणजे हसा, गोड बोला, आनंदी राहा, क्षुल्लक कारणांवरून संताप करू नका, हे सांगण्यासाठीच हा सण आहे. अरे या दोन कन्या कुठे गेल्या आपल्या? किचन कन्या, किचन कन्या. या ग, हा, या 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 या. बसा. हा, या. बस बस विजया. हा, बसा. तर ऐका, या मकर संक्रांतीच्या वेळी हेमंत आणि शिशिर, लगेच कोणते विचारू नकोस, ऋतू आहेत हे दोन्ही. तर हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये वातावरणातली थंडी आणि कोरडेपणा वाढलेला असतो. म्हणून स्नेहकारक तीळ आणि उष्णतावर्धक गूळ यांच्या सेवनाचं महत्व आयुर्वेदामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या यामध्ये सांगितलेलं आहे. तीळ तर बहुगुणी असतातच. त्वचा आणि केस मृदू मुलायम राहण्यासाठी तिळाचा उत्तम उपयोग होतो. आणि गूळ पुष्टिकारक, वातशामक, हितकारक असतोच. तेव्हा तीळ गुळ हवाच. बरं, याला मकर संक्रांत का म्हणतात? तर या काळामध्ये सूर्याचं मकर राशीमधून संक्रमण चाललेलं असतं, म्हणून मकर संक्रांत. तसं पाहिलं तर काय, सूर्य 12 राशींमधून संक्रमण करतच वर्षभर पुढे पुढे जात असतो. त्यामुळे प्रत्येक महिन्याला संक्रांत ही असतेच. हा. हे सॉलिड आहे. हा. नाही, पण नाना म्हणजे ही संक्रांत विशेष का? अरे कारण या संक्रांतीच्या काळात सुगीचे दिवस असतात ना. धान्य, फळं, भाज्या सगळं असं भराला आलेलं असतं. अरे काय मंडई दिसते अशी हिरवीगार, असे हिरवेकंच वाटाणे, ताज्या अशा पालेभाज्या, बोर, ऊस, अशी सगळी नुसती लयलूट असते. आणि म्हणून मग तुम्ही ते हळदी कुंकाला बघितलं असेल, सुगड. सुगड म्हणजे काय? खरं तर सुगड म्हणजे सुघट. घट म्हणजे काय? मडक. त्याचा अपभ्रंश झाला सुगड. त्या सुगडामध्ये म्हणजे घटामध्ये, मडक्यामध्ये धान्याच्या पहिल्या वहिल्या लोंब्या, बोर, ऊस असं सगळं टाकायचं आणि त्याची पूजा करायची. अरे धान्याची पूजा करण्याची कल्पनाच किती गोड आहे. त्या आपली संस्कृतीच मुळी कृतज्ञता, रसज्ञता यांच्या सुरेख संगमाचा प्रत्यय देणारी आहे. तेव्हा तिळगुळ घ्या, गोड 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 बोला. घ्या. पण नाना, हा? हे गोड बोला काय प्रकरण आहे ते तुम्ही सांगितलंच नाही. हो, ते काहीतरी ज्योतिष्य विद्येशी किंवा काहीतरी ग्रह ताऱ्यांशी संबंधित आहे म्हणे. म्हणजे मला काय माहित नव्हतं. माझ्या एका मित्राने मला हे ज्ञानामृत दिलं. त्यातला उद्देश मला फार चांगला वाटला, म्हणून मी तुम्हाला हे सांगतो आता. अगो बाई, काय तो? त्याचं असं म्हणणं आहे की ह्या काळामध्ये शनी आणि मंगळ म्हणे बहुतेक, म्हणजे कुठले तरी दोन मोठे बलाढ्य ग्रहांची काहीतरी वाईट युती होते आणि त्यांच्या चुंबकीय परिणामामुळे इथलं वातावरण थोडं अशांत होतं. छोट्या छोट्या क्षुल्लक कारणावरून लोक एकमेकांवर चिडतात, अपघात होतात. म्हणून त्याचं रिमाइंडर म्हणून असं एकमेकांना सांगायचं, गोड बोला, अशी आठवण करून द्यायची म्हणे. नाना, हे सगळं आहे थोर, पण म्हणजे हे सगळं खरं आहे का? तर काय विजया, आता या ज्योतिष्य विद्येविषयी खरं खोटं मुळात हे शास्त्रच आहे की नाही, इथपासूनचे कायमस्वरूपी वाद आहे. पण मी काय म्हणतो,
यातलं गोड बोला हे सूत्र घ्यायला काय हरकत आहे? खरंय. अरे विश्वास असो किंवा नसो, एकमेकांना मनापासून गोड बोलायला सांगणं हे चांगलंच नाही का? तेव्हा ज्ञानामृत परमणी समाप्तम. आता एकमेकांना तिळगुळ द्या आणि एकमेकांशी गोड बोला. थांबा 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 थांबा. नाना माई, तुम्ही आम्हाला तिळगुळ द्या आणि आम्ही जोडी जोडीने येऊन नमस्कार करतो. बा सगळ्यात आधी आदित्यला द्या, त्याला गोड बोलायची फार गरज आहे. ए. आदित्य, मी काहीतरी बोलले तुझ्याशी, ऐकलं नाहीस का? करतोय, मी प्रयत्न करतोय. आदित्य, तू आणि मेघना नमस्कार करा आधी. नाही दादा, सतीश तू या आधी. अरे हे काय? अरे नाही, खरंच तू आणि अर्चू तुम्ही या आधी. ना माई नमस्कार करतो. सदाशिवा. हा. या हम्म. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सदाशिव. आयुष्यमान. या मित्र, या या. तुम्हाला काय सगळ्यात मोठा द्यायचा का? आदित्य बघतोस ना, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. उगं, हे घे. क्या बात. सदाशिव. आयुष्यमान. माई, रात्री गुळपोळ्या आहेत ना? हो तर त्याशिवाय संक्रांत कशी होणार? बर सतीश, तू, अर्चू आणि मयू आज रात्री गुळपोळीचं जेवण इथेच. यस सर. बर लक्षात राहील का मी आठवण करू संध्याकाळी पुन्हा? अरे काय बोलतोयस तू? माईंच्या हातची गुळपोळी मी सोडणार आहे? वाट बघ. हा. मेघना, चित्रा मनोजलाही बोलावणं कर बरं का. हो सांगते माई, पण येईल की नाही ते माहिती नाही, कारण ते आंध्राला जात आहेत ना. अगो बाई, शेवटी फायनल झालं वाटतं आंध्र प्रदेशचं. हो. मग तर बोलावंच त्यांना. गुळपोळी आणि तिळगुळ देऊ ना त्यांना. नाही, दूर चाललेत ना म्हणून. तिळगुळ दिला की दुरावणार नाहीत ते. हो माई. चला, आम्ही गुळपोळीची तयारी करतो. हो. चल ग विजया, चला. ये ग अर्चू, मेघना. नंतर आवाज आहे. मी येतो. अर्चू, हा? ये. हो आल्या. ना येतो. हो या. हो हो हो. हवाय का? मी पण दुरावले का ह्यांच्यापासून? सांभाळू नका, पडली असतीस ना आता. दुखतंय का अजून? हो रे दादा, कळ जाते मध्ये. तू थोडा वेळ बसतेस का इथेच? हो. नाही नको, मी जाते वरच आराम करते. आणि नाहीतरी हळूहळू आता चालायला लागले मी विदाऊट वॉक. नाही नाही, आम्ही वरपर्यंत सोडायला येतो तुला. नाही अरे खरंच नको. दादा रे तुझा फोन वाजतोय. नाही ठीक आहे, मी आधी सोडतो तुला, मग अरे
मी जाईन एकटी कठाड्याला पकडून. अर्जू हे बघ, आम्ही सोडायला यायला तयार आहोत, पण तू जसं म्हणशील तसं. जाईन मी नक्की. नक्की? नक्की. बर. काय रे अमित, काय झालं? लोनचं काम नाही होते विजया. का रे? म्हणजे बँकांच्या तर एवढ्या जाहिराती येतात, नवीन उद्योगांची स्वप्न बघणाऱ्यांना आम्ही कर्ज देऊ वगैरे. स्वप्नांचा व्यवसाय करणाऱ्यांना लोन नाही मिळत. म्हणजे मिळतं, पण त्यासाठी तारण लागतं, तगडे गॅरेंटर्स लागतात. या सगळ्यात माझा प्रपोजल कुठेच बसत नाही. फोन आला होता बँकेतला. ओ गॉड, पण म्हणजे काहीच नाही का होऊ शकणार अमित? 10 दिवसांची सुट्टी संपली की बहुतेक पुन्हा जॉईन व्हावं लागणार. लगेच असे हातपाय गाळायची काही गरज नाहीये अरे अमित. काही ना काहीतरी मार्ग निघेलच ना. आणि तू जर आत्ताच एवढा खचलास तर मग पुढे कसं होईल? नाही, मी खचलो नाही विजय, पण या गोष्टीचा विचार केला नव्हता, त्यामुळे डायजेस्ट करणं जरा कठीण झालंय. होईल सगळं व्यवस्थित. बरं, निघायचं का? तिळगुळ घेतलास का आश्रमातल्या मुलांसाठी? हो, घेतलाय. बरं, विजयाने मुलांसाठी काही खेळणी दिलीत, कपडे दिलेत, ते घेतलेत का? तू निघ म्हणालस की निघालो. चला चला निघूया. माई, हा. अहो हळदी कुंकवासाठी कोणता दिवस ठरवायचा आहे? नाही, आपण आपली तारीख आईला पण कळवायची आहे, म्हणजे मग ती त्यानुसार तिची दुसरी तारीख ठरवेल. हो ना, या अर्चूच्या गोंधळात ना सगळं विसरूनच गेले होते मी. तू एक काम कर, अर्चूलाच विचार, तारीख आणि ठरवून टाक. बरं, चालेल. तुम्ही आश्रमात निघालात का? हो अहो नाही, तुम्ही तुमच्या वाणाच्या वस्तू तिथून आणणार आहात ना? हो, आहे अगं माझ्या लक्षात. तुम्ही फक्त मला तिकडे गेल्यावर आठवण करून द्या. नाही, मुलं आहेत आज आपल्या बरोबर, विसरून जाईन त्यांच्या नादात. आहेत कुठे पण ती? पार्थला हाक मारायला गेलेत. पार्थचं त्यांच्याशिवाय आणि त्यांचं पार्थशिवाय पान मुळी हरत नाही. त्याला वाटेत उचलूया त्यांना. बर, चला. जय हो, जय हो. अरे या या या. या, नमस्ते, नमस्ते. तुम्ही आश्रमात निघालात ना? हो. तुम्ही येताय का? नाही हो, नाही हो. नानासाहेब, आम्हाला आपले बाबाजीच बरे आहेत. तुमच्या एवढं इतक्यात नाही जमायचं हो. बरं बरं, मी तुमचा जास्ती वेळ घेणार नाही. पटकन मी माझं काय काम आहे ते सांगतो आणि मग आम्ही लगेच निघू. सगळं होईल सावकार, बसा तर खरी. अहो, तुम्हाला उशीर होईल बसा मला. हो. तिळगुळ घ्या आधी. जय हो, जय तिळगुळ हो. घ्या, गोड बोला. घ्या वहिनी घ्या. ते द्या ना. बर, मी सुद्धा घेऊन आलेले आहे. अरे वा, मी आपल्या तिळाच्या वड्या केल्या आहेत. अरे वा, ह्यांना वड्याच आवडतात. हो का? आत्ता खाताय का? नाही नाही, नंतर सावकाश चवी चवीने खात. बर, मेघना, डबा आत नेऊन ठेव. ठेवून द्या, ठेवून द्या, ठेवून द्या. बरं बोला, काय काम काय काढलं? नानासाहेब, मी त्या दिवशी आलो होतो, कधी माहितीये का? मेथी डेच्या दिवशी. अगो बाई, मेथी ते सेन्स ऑफ ह्युमर वाढला यांचा. तुमच्यामुळे नानासाहेब. बरं बोला, बरं काय त्याचं. मी तुम्हाला तेव्हा म्हटलं होतं ना, माझे एक स्नेही यायचे दुपारी, म्हणून मी लवकर निघून गेलो, जेवलो पण नाही, हो ना. तर त्यांचं नाव आहे रामनाथ शास्त्री. रामनाथ शास्त्री म्हणजे बघा, कदाचित तुम्हाला आठवेल किंवा माहिती असेल, खूप मोठे बिल्डर्स आणि डेव्हलपर्स आहेत. हा, रामनाथ डेव्हलपर्स ऐकलं खरं. त्यांचं काय? काय झालंय नानासाहेब, त्यांना ना तुमच्या या देसाई वाडीला डेव्हलप करण्यात खूप इंटरेस्ट आहे. बाबा, हो हे काय नवीन आता? अगं त्यांना बोलू तर दे आधी. हा, बोला बोला सुरेशराव, बोला.
म्हणजे मला माहिती आहे की मुंबईत अशा मोक्याच्या ठिकाणी तुमची जागा आहे म्हटल्यावर असे खूप सारे बिल्डर्स आणि डेव्हलपर्स येत असतील ना ऑफर्स घेऊन. हो हो हो. पण आम्ही सगळ्यांनाच नकार दिला आतापर्यंत, कारण आम्हाला नाही करायचंय रिडेव्हलपमेंट वगैरे. नाही नाही, मला माहिती आहे. म्हणजे नानासाहेब बघा, आपण एकदा मागे पिकनिकला गेलो होतो आणि तिकडे छानशा गार्डन मध्ये बसलो होतो, तेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं ना की असं छान गार्डन, प्रायव्हेट गार्डन आपलं सुद्धा होऊ शकेल हा, जर ही देसाईवाडी डेव्हलप केली तर. आणि तेव्हा तुमची मतं मला माहिती आहेत. म्हणजे मला माहिती आहे, नाही असं नाही आहे, पण म्हणजे आपलं माझं एक मत मांडतो मी. म्हणजे गैरसमज नका करून घेऊ प्लीज दोघांनी. पण आता बघा ना, तुमचा हा कुटुंब कबिला आता हळूहळू मोठा होत जाणार आहे. हो, म्हणजे अमित रावांची मुलं, दोन्ही मुलं मोठी होत आहेत. आमच्या मेघना सुद्धा आता लवकरच काहीतरी खुश खबर देतीलच. हा, परिवार मोठा होणार ना तुमचा. बरं, तुम्ही नानासाहेब असे आहात ना, तुम्ही काही भाडे करून ना घालवणार नाही, हो की नाही? मग अशा परिस्थितीत नानासाहेब, माईसाहेब, म्हणजे आता सध्या खूप अशी मोठी वाटणारी जागा नंतर अपुरी पडायला लागेल. म्हणजे नाही म्हणायच्या आधी माईसाहेब विचार करायला काय हरकत आहे?